तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी या सोप्या झाल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून भारतात हायपरलूप बाबत मोठ्या प्रमाणात बोललं जातं. या हायपरलूप मधून एका शहरातून दुसऱ्या शहरात अवघ्या काही मिनिटात जाता येणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर हायपरलूप तंत्रज्ञानावर जगभरात संशोधन सुरू आहे. असं असताना पुण्यातील MIT WPUच्या विद्यार्थ्यांनी हायपरलूपची निर्मिती केली आहे. तर हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. दळणवळण क्षेत्रात आपण आता 4 प्रकार वापरतो. हायपरलूप हा येऊ घातलेला 5वा प्रकार आहे आणि असं अपेक्षित आहे की साधारण 2030 मध्ये युरोपातली कुठली तरी 2 शहरे हायपरलूपनी जोडली जातील. हायपरलूपचं वैशिष्ट्य असं आहे तो त्यातनं मिळणारा वेग आहे. म्हणजे साधारणतः पुणे मुंबई सारखं अंतर आपण 10 ते 15 मिनिटात कापू शकू. हायपरलूपमध्ये मूळतः एका व्हॅक्यूम ट्यूब मधनं कॅप्सूल ट्रॅव्हल करते आणि कॅप्सूलचा ट्रॅव्हल हा मॅग्नेटिक लेव्हिटेशननी कंट्रोल केला जातो. आता जगात वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये कंपन्यांमध्ये हे लेव्हिटेशन कसं मिळवायचं यावरती संशोधन आणि त्यावरती आधारित प्रयोग चालू आहेत आणि त्याचवर आधारित आपण एक तंत्रज्ञान आता बनवलेलं आहे. जगामध्ये युरोपियन हायपरलूप वीक असा एक मोठा कार्यक्रम असतो दरवर्षी जून-जुलैमध्ये आणि मागची 3 वर्ष आपण सतत त्याच्यामध्ये भाग घेत आहोत. त्यात भाग घेण्यासाठी आपण जे निर्माण केलेलं तंत्रज्ञान आहे त्यांच्या सगळ्या शर्ती अटी पाळून आणि त्यांचे नियम सगळे पाळून आपण 3 वर्ष झालं त्यांच्याकडनं आपल्याला निमंत्रण येत आहे. मागची 2 वर्ष इंग्लंड आणि नेदरलँडमध्ये आपण भाग घेतला आणि यावर्षीही आपला संघ झुरिच स्वित्झर्लंड येथे त्यात भाग घेत आहे. 3 वेळा विदेशात जाऊन हायपरलूपच्या तंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय हायपरलूप स्पर्धेत प्रोटोटाइपचे सादरीकरण करण्याची संधी MIT विश्वशांती विद्यापीठाच्या वेगापाड हायपरलूप संघाला मिळाली आहे. या तंत्रज्ञानासाठी स्वदेशी उपकरणे वापरण्याचा प्रयत्न करून हे तयार करण्यात आले आहे. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.